मागील भागात. उद्या संध्याकाळी मी तुला एका विशेष जागी घेऊन जाणार आहे. अथर्व तिच्या डोळ्यात बघत म्हणाला. कुठे? अनन्याने विचारले. ते सरप्राईज आहे, फक्त तयार राहा. साध्या कपड्यांतच. अथर्व हसला. अनन्यानेही होकारार्थी मान हलवली आणि ती गाडीतून बाहेर पडली. तिने एकदा मागे वळून पाहिले. गाडीच्या काळ्या काचेतूनही अथर्व तिचीच वाट बघत असलेला तिला जाणवला. आता पुढे. अनन्या तिच्या साध्या बुटीकच्या छोट्याशा कॅबिनमध्ये बसून नवीन डिझाईन्सचे स्केचेस काढत होती. आज तिचे मन मात्र कामात अजिबात लागत नव्हते. तिचे डोळे पुन्हा पुन्हा टेबलवर ठेवलेल्या मोबाईलकडे जात होते. अथर्वचा सकाळी आलेला मेसेज अजूनही तिच्या डोळ्यांसमोर तरळत होता. संध्याकाळी 7 वाजता तयार राहा. मी तुला एका खास ठिकाणी घेऊन जाणार आहे. तिच्या चेहऱ्यावर नकळत एक मंद स्मित हास्य पसरले. काल रात्री गाडीत अथर्वने घेतलेली ती काळजी, त्याची ती हळूवार किस आणि त्याचा तो हक्काचा स्पर्श, हे सर्व आठवून अनन्याच्या अंगावर अजूनही काटा येत होता. अचानक कॅबिनचा दरवाजा जोराने उघडला आणि तिची बालपणीची मैत्रीण रिया आत आली. अनु, अरे देवा, कुठे गायब होतीस ग 2 दिवसांपासून? रियाने तिच्या समोरच्या खुर्चीत बसत विचारले. काकू म्हणाल्या की काकांचे ऑपरेशन झाले आणि तू खूप धावपळ करत होतीस. हो रिया, बाबांची तब्येत आता खूप छान आहे. डॉक्टरांनी सांगितले की धोका टळला आहे. अनन्याने एक दीर्घ श्वास घेत सांगितले. पण अनु, एवढा मोठा 5 लाखांचा खर्च तू एका रात्रीत कसा काय सोसलास? तू तर मला म्हणाली होतीस की तुझ्याकडे अजिबात पैसे शिल्लक नाहीत. रियाने शंकास्पद नजरेने तिच्याकडे बघत विचारले. तशी अनन्या क्षणासाठी गोंधळली आणि तिने तिची नजर खाली झुकवली. ते बुटीकच्या मॅडमने मला पुढच्या डिझाईनसाठी ॲडव्हान्स दिला. रियाने अनन्याकडे बारीक नजरेने पाहिले. ती अनन्याला लहानपणापासून ओळखत होती. अनन्याच्या चेहऱ्यावर संकोच, तिची थरथरणारी बोटे आणि तिच्या कुर्त्याच्या गळ्याशी लपलेला तो हलकासा तांबूस डाग. लव बाईट रियाच्या नजरेतून सुटला नाही. रिया ताडकन उठली आणि तिने अनन्याचा हात घट्ट धरला. अनु, तू माझ्याशी खोटं बोलतेस? काय घडले आहे नक्की? तुझ्या गळ्यावर हे कसले वण आहेत आणि तू अचानक एवढी बदललेली का वाटतेस? रियाचा आवाज गंभीर झाला. तसे अनन्याच्या डोळ्यातून अश्रू घडाघडा वाहू लागले. मैत्रिणीच्या प्रेमापोटी आणि मनात साचलेल्या अपराधाच्या भावनेमुळे अनन्या स्वतःला रोखू शकली नाही. तिने रियाच्या कुशीत तोंड लपवले आणि रडत रडत त्या पहिल्या रात्रीपासून ते अथर्व देशपांडेसोबत घालवलेल्या दुसऱ्या रात्रीपर्यंतची सर्व कहाणी सांगून टाकली. अनन्याचे बोलणे ऐकून रियाच्या पायाखालची जमीनच सरकली. तिच्या चेहऱ्यावर आघात आणि प्रचंड संताप पसरला. काय? तू सुपरस्टार अथर्व देशपांडेसोबत 2 रात्री घालवल्यास? रिया मोठ्याने ओरडली. रिया, माझी मजबुरी होती. बाबांचा जीव वाचवायचा होता मला. अनन्या हुंकी देत म्हणाली. मजबुरी पहिल्या रात्री होती अनु. रियाने अनन्याचे दोन्ही खांदे धरून तिला जोराने हलवले. पहिल्या रात्री तू बाबांसाठी गेलीस, ठीक आहे, पण दुसऱ्या रात्री तू त्याच्याकडे का गेलीस? त्याने तुला सही केलेला चेक दिला आणि तू पुन्हा त्याच्यासोबत झोपायला गेलीस. नाही रिया, तसे नाही आहे. अथर्व सर माझ्यावर प्रेम करतात. त्याने मला सांगितले की मी त्यांच्यासाठी खूप खास आहे. ते इतर श्रीमंत मुलांसारखे नाहीत. अनन्या कडवळून बोलली. तशी रिया उपरोधाने हसली. तिच्या नजरेत अनन्याच्या भाबडेपणाबद्दल प्रचंड कीव होती. अनु, तू एवढी वेळी कशी असू शकतेस? रियाने तिचे हात सोडत ओरडून सांगितले. अथर्व देशपांडे कोण आहे माहीत आहे का तुला? देशाचा सर्वात मोठा ॲक्टर, ज्याच्या एका इशाऱ्यावर दररोज 100 सुंदर मॉडेल्स आणि ॲक्ट्रेसेस कपडे काढायला तयार असतात. तो तुझ्यासारख्या साध्या गरीब मुलीच्या प्रेमात पडेल. पण रिया, तो माझ्याशी खूप हळूवारपणे वागतो, माझी खूप काळजी घेतो. अनन्या रडत म्हणाली.
अगं वेडे, हे सर्व त्या श्रीमंत उच्चभ्रू लोकांचे खेळ असतात. रियाने तिच्या जवळ बसून अत्यंत गंभीर आवाजात समजवायला सुरुवात केली. हे श्रीमंत लोक फक्त स्वतःच्या शारीरिक सुखासाठी आणि नवीन अनुभवांसाठी आपल्यासारख्या गरीब मुलींचा फायदा घेतात. त्यांना रोज नवीन मुली हवी असते. जेव्हा त्यांना कळते की एखादी मुलगी पैशांच्या मजबुरीपोटी आली आहे, तेव्हा ते तिच्या निरागसपणाचा वापर करतात. तो तुला प्रेमाची गोड गोड औषधे पाजतो, जेणेकरून तू त्याला फुकटात किंवा सहज उपलब्ध व्हावेस. रियाच्या प्रत्येक शब्दाने अनन्याच्या हृदयावर दणका दिला. तो तुला कधीच स्वतःची बायको म्हणून स्वीकारणार नाही अनु. जेव्हा त्याचं तुझ्यापासून मन भरेल, तेव्हा तो तुला एखाद्या जुन्या कपड्यासारखे फेकून देईल. तो तुला फक्त त्याच्या सुखासाठी वापरतो. श्रीमंत पुरुषांसाठी गरीब मुलींचे शरीर ही फक्त एक मनोरंजनाची वस्तू असते. रियाने शंकेचे भयंकर विष अनन्याच्या मनात पेरले. तिचं बोलणं ऐकून अनन्या निशब्द झाली. तिचे हृदय धडधडू लागले. रियाचे बोलणे अत्यंत रुक्ष होते, पण एका व्यावहारिक दृष्टिकोनातून ते पटण्यासारखे होते. अथर्वने तिला दिलेले पैसे, त्याने हॉटेलच्या सूटमध्ये तिला दिलेला तो वेळ आणि तिच्या एका रात्रीसाठी मोजलेली किंमत, या सर्वांचा विचार करता रियाचे शब्द तिच्या मनात खोलवर रुजले. थोड्याच वेळात रिया निघून गेली होती, पण अनन्याच्या डोक्यात तिचे शब्द भुंग्यासारखे फिरत होते. हे श्रीमंत लोक फक्त शरीरासाठी जवळीक साधतात. तो तुला फक्त त्याच्या सुखासाठी वापरतो. गरीब मुलींचा फायदा घेतात. अनन्याने स्वतःच्या दोन्ही हातांनी तोंड लपवले आणि ती ढसाढसा रडू लागली. तिला आठवले अथर्वने सूटमध्ये तिला दिलेला तो रिकामा चेक. जर त्याचे प्रेम खरे होते तर त्याने तिला पैशांची ऑफर का दिली? तो तिच्या एका रात्रीसाठी वाटेल ती किंमत मोजायला तयार होता का? रिया बरोबर बोलते, अनन्या स्वतःशीच पुटपुटली. ही त्याच्यासाठी फक्त एक सोपी शिकार आहे. त्याने माझी असहायता ओळखली आणि आता तो प्रेमाचे नाटक करून माझा ताबा घेतोय. मी आणखी कमजोर नाही होऊ शकत. तिच्या स्वाभिमानाने उचल खाल्ली. तिने ठरवले की ती आता अथर्वच्या या जाळ्यात आणखी अडकणार नाही. ती त्याच्यापासून दूर राहील. नेमक्या त्याच वेळी तिच्या फोनवर अथर्वचा मेसेज आला. मी बाहेर गाडीत तुझी वाट पाहतोय अनु, पटकन खाली ये. अनन्याने तो मेसेज पाहिला. तिची बोटे थरथरत होती. तिने स्वतःचे अश्रू पुसले, बॅग उचलली आणि ती संथ पावलांनी बुटीकच्या मागच्या गल्लीकडे निघाली. मागच्या गल्लीत नेहमीप्रमाणे अथर्वची काळ्या रंगाची आलिशान SUV उभी होती. अनन्या गाडीजवळ पोहोचली. गाडीची खिडकी खाली झाली आणि अथर्वने आतून तिची वाट बघत हसून पाहिले. तो आज अतिशय देखण्या अनौपचारिक व्हाईट शर्टमध्ये होता. अनु, आत ये ना, अथर्व प्रेमाने दार उघडत म्हणाला. तर अनन्या तिथेच उभी राहिली. तिने आत पाऊल ठेवले नाही. तिचे डोळे लाल झाले होते आणि चेहऱ्यावर एक प्रचंड थंडपणा आणि अंतर होते. तिचं असं वागणं बघून अथर्वच्या चेहऱ्यावरचे हसू गायब झाले. तो अनन्याचा हा बदललेला अवतार पाहून अस्वस्थ झाला. तो स्वतः गाडीतून खाली उतरला आणि तिच्या अगदी जवळ आला. काय झाले अनु? तू अशी का उभी आहेस? तुझी तब्येत ठीक आहे ना? अथर्वने काळजीपोटी तिचा हात धरण्याचा प्रयत्न केला, पण अनन्याने पटकन 2 पावले मागे घेतली आणि तिचा हात अथर्वच्या स्पर्शापासून दूर केला. अथर्वचा हात हवेतच टांगलेला राहिला. त्याच्या डोळ्यात धक्का आणि आश्चर्य स्पष्ट दिसत होते. अनु, हे काय आहे? तू माझ्यापासून दूर का सरकतेस? अथर्वने विचारले. अथर्व सर, प्लीज मला माझ्या नावाने हाक मारू नका. अनन्याने अतिशय औपचारिक आणि थंड आवाजात उत्तर दिले. तिने त्याची नजर टाळली. सर,
अथर्व स्तब्ध झाला. काल रात्री गाडीत आणि त्या हॉटेलमध्ये तुम्हाला अथर्व म्हणत होतीस, आज अचानक सर? काय झाले आहे नक्की? त्याने आश्चर्याने विचारले. काल रात्री जे काही घडले तो एका कराराचा भाग होता. अनन्या आवडलेल्या कशाने पण कठोरपणे म्हणाली. माझ्या बाबांच्या उपचारासाठी मला पैशांची गरज होती. तुम्ही मला ते पैसे दिले आणि त्या बदल्यात मी तुम्हाला तुमची रात्र दिली. आपला हिशोब तिथे संपला आहे. अनन्याची ते रुक्ष शब्द ऐकून अथर्वच्या हृदयावर जणू 100 सुऱ्या एकाच वेळी खुपसल्या गेल्या. तो तिच्या जवळ आला आणि तिचे दोन्ही खांदे घट्ट धरून तिला स्वतःकडे खेचले. अनु, तू हे काय बडबडतेस? अथर्वचा आवाज रागाने आणि भावनिक तडफडाटाने कापू लागला. तू कोणता हिशोब? मी तुला सांगितले होते ना की मला तुझ्याशी शारीरिक संबंधांपेक्षा जास्त भावनिक नाते हवे आहे. मी तुझ्या प्रेमात पडलोय. अनन्याने उपरोधिकपणे नजर वर करून त्याच्या डोळ्यात पाहिले. रियाचे शब्द तिच्या कानात वाजले. प्रेम? अनन्या हसली. एक अत्यंत दुःखी हास्य. अथर्व सर, तुमच्यासारख्या अब्जाधी सुपरस्टारसाठी प्रेम हा फक्त एक शब्द असतो. तुमच्यासाठी मी फक्त एक वेगळी साधी मुलगी आहे, जिच्यासोबत रात्र घालवून तुम्हाला नवीन अनुभव मिळतो. तुम्ही मला सही केलेला रिकामा चेक दिला होता ना? श्रीमंत लोक गरिबांची असहायता पैशाने विकत घेतात आणि त्यालाच प्रेमाचे नाव देतात. अनन्या, बंद कर हे बोलणे. अथर्व जोरात ओरडला. त्याच्या डोळ्यातून पाणी आले. तू माझ्या भावनांचा असा अपमान कसा करू शकतेस? मी तुझ्याकडे एका रात्रीची मुलगी म्हणून बघितले नाही. मी तुझ्या साधेपणावर, तुझ्या आत्म्यावर प्रेम केले आहे. तो आता भावूक झाला होता. मला आता या खेळात अजून अडकायचे नाही सर. अनन्याने स्वतःचे खांदे त्याच्या पकडीतून सोडवून घेतले. तिने मागे वळून पाहिले नाही. कृपया मला पुन्हा भेटण्याचा किंवा फोन करण्याचा प्रयत्न करू नका. आपण 2 वेगवेगळ्या जगातील लोक आहोत. मला माझे साधे आयुष्य जगू द्या. एवढं बोलून अनन्या वेगाने पावले टाकत गल्लीच्या दुसऱ्या बाजूने निघून गेली. अथर्व मात्र तिथेच रस्त्यावर स्तब्ध उभा राहिला. त्याच्या काळ्या आलिशान गाडीच्या शेजारी उभा असलेला देशाचा सर्वात मोठा सुपरस्टार आज पूर्णपणे एकाकी आणि उद्ध्वस्त झाला होता. त्याने स्वतःच्या दोन्ही हातांनी डोके धरले. त्याच्या हृदयातील तीव्र प्रेम आता एका भयंकर विरहाच्या आणि दुराव्याच्या वेदनेत बदलले होते. सकाळची वेळ होती. अनन्याच्या साध्या घरात शांतता पसरली होती. अनन्याच्या बेडरूममध्ये रिया तिच्या समोरच्या खुर्चीत बसली होती. अनन्याचे डोळे काल रात्रीच्या रडण्यामुळे लाल झाले होते आणि सुजले होते. तिने रियाला काल संध्याकाळी गल्लीत अथर्वसोबत काय घडले, तिने त्याला कसे कठोरपणे नाकारले आणि त्याच्याशी सर्व संबंध कसे तोडून टाकले हे सर्व सविस्तर सांगितले. रिया, मी त्याला स्पष्ट सांगून आले की तू माझ्याशी पुन्हा संपर्क साधायचा प्रयत्न नको करे. अनन्याने मान खाली झुकवून कातर आवाजात सांगितले. माझ्या मनात त्याच्याबद्दल असलेल्या भावना मी दाबून टाकल्या. हे ऐकून रियाच्या चेहऱ्यावर एका क्षणासाठी एक भयंकर असुरी चमक आणि समाधान पसरले. पण तिने अत्यंत कौशल्याने आपला तो आनंद लपवला आणि अनन्याचा हात हातात घेऊन सहानुभूती दाखवण्याचे नाटक केले. अनु, तू खूप योग्य निर्णय घेतलास ग. रियाने वरून प्रेमळ स्वरात म्हटले. तू तुझ्या स्वाभिमान वाचवलास. त्या श्रीमंत लोकांच्या जाळ्यातून तू सुटलीस. हेच चांगले झाले. पण रियाच्या मनात मात्र वेगळा चळफळाट आणि कुठलेही विचार सुरू होते. रिया आणि अनन्या लहानपणापासून एकाच शाळेत आणि एकाच गल्लीत वाढल्या होत्या. पण शाळा असो, कॉलेज असो किंवा दिसायला सुंदर असणे असो, अनन्या नेहमीच रियापेक्षा प्रत्येक गोष्टीत एक पाऊल पुढे असायची. वर्गात पहिला नंबर अनन्याचा यायचा. शिक्षकांचे कौतुक अनन्याला मिळायचे. अगदी गल्लीतील मुलेही अनन्याच्या साध्या निष्पाप सौंदर्यावर फिदा असायचे. रियाच्या मनात लहानपणापासूनच अनन्याबद्दल प्रचंड मत्सर आणि अथांग जळफळाट होता.
तिला कधीच सहन होत नव्हती की अनन्या तिच्यापेक्षा पुढे जावी. आणि जेव्हा तिला कळले की या देशाचा सर्वात मोठा, श्रीमंत आणि देखणा सुपरस्टार अथर्व देशपांडे अनन्याच्या प्रेमात पडला आहे, तेव्हा रिया आतून पूर्णपणे जळून खाक झाली. मी अनन्याला त्या अथर्वाची बायको बनू देऊच शकत नाही, रिया मनातल्या मनात स्वतःशीच म्हणाली. ही नेहमी माझ्यापेक्षा पुढे राहिली, पण आता या सुपरस्टारची सावलीही हिच्यावर पडू देणार नाही. ही कायम या साध्या गरीब आयुष्यात सडली पाहिजे. अनु, आता तू त्या अथर्वचा विचार पूर्णपणे सोडून दे आणि स्वतःच्या कामावर लक्ष दे. रियाने डोक्यावरून हात फिरवत अनन्याच्या मनात शंकेची पकड अधिक घट्ट केली. अनन्याने केवळ मुकेपणाने मान हलवली. तिच्या हृदयाचा एक भाग तुटून वेगळा झाला होता, पण तिला वाटत होते की तिने स्वतःचे रक्षण केले आहे. शहर एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला भव्य राजेशाही देशपांडे मेन्शन. एका विशाल डायनिंग टेबलवर अथर्वचे बाबा सयाजीराव देशपांडे बसले होते. ते 60 वर्षाचे अत्यंत कडक आणि शिस्तप्रिय उद्योगपती होते. त्यांच्या शेजारी त्यांची दुसरी पत्नी सुचित्रा बसली होती. सुचित्रा दिसायला अतिशय सात्विक आणि गोड भासणारी, पण आतून भयंकर कपटी आणि विषारी बाई होती. तिच्या शेजारी तिचा स्वतःचा मुलगा वरून बसला होता, जो कामधंदा न करता फक्त बापाच्या पैशांवर मौज करणारा आणि अथर्वचा तीव्र द्वेष करणारा होता. सयाजीरावांनी हातातलं वर्तमानपत्र बाजूला ठेवलं. सुचित्रा, अथर्व कुठे आहे? त्याने फोनही लागत नाहीत. काय चालले आहे त्याचे? 2 दिवसांपासून तो घरी आलेला नाही. सुचित्राने तात्काळ चेहऱ्यावर चिंता आणली आणि गोड आवाजात म्हणाली, अहो, तुम्हाला तर माहीत आहे ना तुमचा मुलगा कसा आहे. देशाचा एवढा मोठा स्टार झाला आहे. त्याला आता आपली कुठली काळजी उरली आहे. रोज कोणत्या ना कोणत्या मुलीसोबत त्याची नावे जोडली जातात. पुरे झाले त्याचे हे नखरे. सयाजीराव टेबलावर हात मारत म्हणाले. मी त्याला स्पष्ट सांगितले आहे की आता त्याने लग्न करून संसारात लक्ष दिले पाहिजे. बिझनेस आणि घराची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. तो 30 वर्षांचा झाला आहे. वरूनने हसत मध्यस्थी केली. बाबा, अथर्वदादा कशाला लग्न करेल? संपूर्ण बॉलिवूड त्याच्या पायाशी झुकते. त्याला रोज नवीन मुली मिळतात. मग तो एका बंधनात का अटकेल? सुचित्राने वरूनला डोळ्यांनी शांत राहण्याचा इशारा केला. सयाजीरावांची अब्जावधींची संपत्ती आणि देशपांडे समूहाची सर्व सूत्रे अजूनही सयाजीरावांच्या हातात होती. सयाजीरावांना वाटत होते की अथर्वने एका चांगल्या घराण्यातील मुलीशी लग्न करून स्थिर व्हावे आणि व्यवसायाची सूत्रे हातात घ्यावी. पण सुचित्राला हे कोणत्याही परिस्थितीत होऊ द्यायचे नव्हते. जर अथर्वचे लग्न झाले आणि त्याला वारस झाला तर सर्व मालमत्ता अथर्व आणि त्याच्या मुलाच्या नावे होईल आणि तिचा स्वतःचा मुलगा वरून रस्त्यावर येईल याची सुचित्राला भयंकर भीती होती. अहो, सुचित्रा हळू सयाजीरावांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाली, तुम्ही त्याला जास्त त्रास देऊ नका. मी त्याला समजावे, पण तोपर्यंत वरूनला कंपनीच्या नवीन प्रोजेक्टची जबाबदारी देऊन बघा ना. तोही तुमचाच मुलगा आहे. माधवरावांनी सुचित्राकडे पाहिले आणि एक सुस्कारा सोडला. त्यांना सुचित्राच्या मनातील कपटाचा अजिबात अंदाज नव्हता. दुसऱ्या बाजूला अथर्वच्या आलिशान पेंट हाऊसमध्ये सर्वत्र अंधार पसरला होता. अथर्व त्याच्या विशाल हॉलमध्ये सोफ्यावर बसला होता. त्याच्या हातात दारूचा ग्लास होता. टेबलवर मद्याच्या रिकाम्या बाटल्या पडल्या होत्या. 2 दिवसांपासून त्याने अन्नाचा एक कणही खाल्ला नव्हता आणि तो एका क्षणासाठीही झोपू शकला नव्हता. त्याच्या डोळ्यांसमोर काल रात्री अनन्याचे ते शब्द आणि तिची ती थंड नजर पुन्हा पुन्हा तरळत होती. तुमच्यासारख्या अब्जाधीश सुपरस्टारसाठी प्रेम हा फक्त एक शब्द असतो. श्रीमंत लोक गरिबांची असहायता पैशाने विकत घेतात. नाही अनु, मी तुझ्या असहायतेचा फायदा नाही घेतला.
अथर्वने स्वतःशीच पुटपुटत दारूचा घोट घेतला. त्याचा आवाज दाटून आला होता. त्याला कशातच रस उरला नव्हता. मॅनेजर करणचे 50 फोन आले होते. फिल्मचे शूट खोळंबले होते. करोडो रुपयांचे नुकसान होत होते. पण अथर्वला या कशाचीच पर्वा नव्हती. ज्या अथर्वच्या एका इशाऱ्यावर संपूर्ण जग फिरायचे, तोच अथर्व एका साध्या निरागस मुलीच्या दुराव्याने पूर्णपणे मोडून पडला होता. त्याला तिचे ते साधे रूप, तिचे ते थरथरणारे ओठ आणि तिने त्याला सूटमध्ये दिलेला तो अत्यंत भावुक स्पर्श पुन्हा पुन्हा आठवत होता. तू माझ्यावर असा कसा संशय घेऊ शकतेस अनन्या? मी तुझ्या आत्म्यावर प्रेम केले होते. अथर्वने हातातील ग्लास जमिनीवर फेकून मारला. तसे काचेचे तुकडे विखुरले. त्याचवेळी पेंट हाऊसच्या मुख्य दरवाजा सिक्युरिटी कोड प्रेस झाला आणि दरवाजा उघडला. अथर्वची फिल्ममधील को स्टार तारा हात आली. तारा ही बॉलिवूडची अव्वल नंबरची नटखट, सुंदर आणि अत्यंत महत्त्वाकांक्षी अभिनेत्री होती. ती बऱ्याच दिवसांपासून अथर्वच्या मागे लागली होती. तिला माहीत होते की जर तिने अथर्वला स्वतःच्या चाळ्यात ओढले आणि त्याच्याशी लग्न केले तर तिला संपूर्ण देशात स्टारडम आणि अथांग संपत्ती मिळेल. ताराने अंगात एक अत्यंत तोडका लाल रंगाचा सिल्कचा रिव्हिलिंग ड्रेस घातलेला होता. तिच्या अंगावर तीव्र महागड्या परफ्यूमचा वास होता. अथर्वला सोफ्यावर अशा अवस्थेत उघड्या छातीने आणि दारूच्या नशेत पाहून ताराच्या डोळ्यात एक वेगळी चमक आली. तिने हीच योग्य संधी मानली. अथर्व, तारा अत्यंत मादक आणि काळजीयुक्त आवाजात ओरडली. ती वेगाने त्याच्याजवळ आली. अरे देवा, तुझी काय अवस्था झाली आहे ही? करणने मला सांगितले की तू 2 दिवसांपासून फोन उचलत नाहीस आणि शूटिंगवरही येत नाहीस. अथर्वने अंधुक डोळ्यांनी ताराकडे पाहिले. दारूच्या नशेत आणि अनन्याच्या विरहाच्या तडफडाटात त्याला नीट काही दिसत नव्हते. तारा, तू इथे काय करतेस? जा इथून, अथर्वने हात बाजूला करत वृक्षपणे सांगितले. पण तारा मागे हटली नाही. ती थेट सोफ्यावर अथर्वच्या अगदी जवळ बसली. तिने तिचे दोन्ही उबदार नक्षीदार हात अथर्वच्या उघड्या छातीवर ठेवले आणि त्याच्या मानेभोवती आपली बाहू गुंफली. मी कुठेही जाणार नाही अथर्व, तारा त्याच्या कानाजवळ अत्यंत मादक आवाजात पुटपुटली. तू एवढा अस्वस्थ का आहेस? तुला काय त्रास होतोय मला सांग ना. मी आहे ना तुझ्यासाठी, तिने त्याच्या गालावरून बोट फिरवत विचारले. आणि तिने स्वतःचे ओठ अथर्वच्या मानेवर आणि गळ्यावर टेकवण्यास सुरुवात केली. ती त्याच्याशी शारीरिक जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होती. त्याच्या हातांना स्वतःच्या कमरेभोवती लपेटत होती. अथर्व दारूच्या धुंदीत होता. एका क्षणासाठी त्याला वाटले की त्याच्याजवळ असलेली ही स्त्री अनन्या आहे. पण दुसऱ्या क्षणी त्याच्या नाकात ताराच्या त्या जड कृत्रिम परफ्यूमचा वास शिरला. हा तो वास नव्हता. अनन्याचा वास हा सुती कपड्यांचा साध्या आणि नैसर्गिक गुलाबाचा होता. अनन्याच्या स्पर्शात एक पवित्रता, संकोच आणि साधेपणा होता. तर या स्पर्शात केवळ वासना आणि हव्यास होता. अथर्वच्या मेंदूत लख्ख प्रकाश पडला. दूर हो माझ्यापासून, आणि तो जोराने ओरडला. त्याने ताराला आपल्या संपूर्ण ताकदीने स्वतःपासून दूर ढकलले आणि तारा सोफ्यावरून खाली सरकून थेट फरशीवर पडली. त्याच्या या अवताराने तारा प्रचंड हादरली. तिचे स्वतःचे कपडे सावरले आणि आश्चर्याने अथर्वकडे पाहिले. अथर्व, हे काय रानटीपणा आहे? तारा ओरडली. मी तुझ्यावर प्रेम करते. मी तुझ्यासाठी इथे आले होते. अथर्व सोफ्यावरून उठून उभा राहिला. त्याचे डोळे रागाने लाल झाले होते. दारूची नशा क्षणात उतरली होती. बाहेर हो इथून तारा, अथर्वचा आवाज भिंतींना हादरवत होता. त्याने दरवाजाकडे बोट दाखवले. माझ्या परवानगीशिवाय या पेंट हाऊसमध्ये पाऊल ठेवायची तुझी हिंमत कशी झाली? गेट आऊट,
अथर्व, तू एका साध्या मुलीसाठी किंवा तुझ्या कसल्या तरी फालतू मूडसाठी मला नाकारतोयस. ताराही संतापाने म्हणाली. मी तुला शेवटचा इशारा देतोय तारा. अथर्व तिची गडपट्टी धरेल अशा नजरेने जवळ येत म्हणाला. जर तू एका सेकंदात इथून निघून गेली नाहीस तर मी तुला या सिनेमातून आणि माझ्या आयुष्यातून कायमची हाकलून देईन. तारा भीतीने पांढरी पडली. तिला समजले की अथर्व सध्या कोणत्याही लिमिटच्या बाहेर आहे. तिने स्वतःची बॅग उचलली आणि ती संतापाने पाय आपटत तिथून निघून गेली. आणि तारा गेल्यानंतर पुन्हा पेंट हाऊसमध्ये पुन्हा शांतता पसरली. अथर्व खिडकीजवळ आला. त्याने बाहेर रात्रीच्या अंधारात पसरलेल्या शहराकडे पाहिले. ताराच्या जबरदस्तीच्या स्पर्शाने त्याला एका गोष्टीची पक्की जाणीव करून दिली होती. जगातल्या कोणत्याही सुंदर अभिनेत्रीच्या किंवा मॉडेलच्या स्पर्शात ते प्रेम नव्हते, जे अनन्याच्या एका साध्या स्पर्शात होते. ज्या कोणी तुझ्या मनात माझ्याबद्दल शंका निर्माण केली असेल अनन्या, अथर्व मनातल्या मनात ठामपणे म्हणाला, पण मी तुला सिद्ध करून दाखवीन की माझे प्रेम खरे आहे. मी तुला सहजासहजी सोडणार नाही. तू माझी होतीस, माझी आहेस आणि माझीच राहशील. अथर्वच्या चेहऱ्यावर आता अस्वस्थतेऐवजी एक नवीन, अत्यंत ठाम आणि प्रेमाचा अधिकार मिळवण्याचा निश्चय दिसत होता. तर मित्रांनो, कथेचा आजचा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा. जर तुम्हाला कथा आवडत असेल तर कथेला लाईक आणि शेअरसुद्धा करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.